आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोनेरकर. श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृताचा आजचा 14वा भाग. आजच्या या भागाचे प्रायोजक आहेत जालन्याचं दैनिक जालना नायक, नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, श्रावण मासानिमित्त भव्य ऑफर देणारं चिन्मय कलेक्शन, NRG ग्रुप इंडिया, निरामय हॉस्पिटल जालना आणि एक सद्गुरू भक्त. सांगितलं पाहिजे. आनंद सागरांनी आपला पूर्ण देह रामाच्या सेवेत झिजवला. त्याचा प्रपंच राम करील, मी करील नाही म्हणले, राम करील. आणि मग आनंद सागराच्या मुलीचा विवाह आपल्या रामानंद महाराजांशी करून दिला आणि एक जबाबदारी संपवली. काय कमाल असेल त्या लोकांची. 2 मुलं, आमच्या आनंद सागराला 2 मुलं होते. मोठा मुलगा 11-12 वर्षाचा, त्याच्यापेक्षा मोठी ही मुलगी 12-13 वर्षाची आणि लहान मुलगा 5 वर्षाचा. पण यांचं काय होईल? आपली विधवा आई आहे, तिचं काय होईल? थोडासा विचारच काही. जे दुसऱ्याला सांगत होते आयुष्यवाद, चल चल हे मन रामा पाहिला, चल चल हे मन रामा पाहिला, चल चल हे मन रामा पाहिला, चल चल हे मन रामा आपलं मन रामाकडे लावलं पाहिजे. आनंद सागराचं मन दुसरीकडे असेल का? त्यामुळे त्यांचा पूर्ण प्रपंच आमच्या ब्रह्मचर्याने महाराजांनी पूर्णत्वाला नेला. पुढे दोन्ही मुलांचे लग्न झाले वगैरे वगैरे. त्यांचं इथं पारनेरला गाव, इथं 22 एकर जमीन, मठ, मंदिर सगळंच होतं. असा रामानंद महाराजांचं त्या कृष्णाबाईशी लग्न लावून देऊन त्यांना जालन्याला ठेवलं. परिस्थिती काय होती? गाभारा होता, गाभाऱ्यात राम होते. आनंद सागराचा राम पंचायत आजही आपण पाहतो. ब्रह्मचैतन्य महाराजांनी प्रासादिक दिले जाते राम पंचायत. पण समोर भातांचं 15-20 पत्र टाकलेले. वर्ष 2 वर्ष गेले. रामानंद महाराजाला अस्वस्थ वाटायला लागलं. आपण रामाची बिरुदावली काय करतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रामचंद्र महाराज. किती ब्रह्मांडाचे नायक आहेत? एका नाही, अनंत ब्रह्मांडाचे नायक. आणि त्यांच्यासमोर पत्र आणि आपले 2-2 बाळवादाचे घर. रामानंद महाराज म्हणले की बरं नाही भाऊ, आपल्याला गुरु महाराजांनी सांगितलं नाही, पण आपण पत्राच्या घरात राहू का? व रामासमोर कशाला सभा मंडप पत्राचा ठेवायचा? आपण 4 लाख बांधून काढू. पण निजामाचा काळ होता महाराज. त्या काळात निजामाकडे अर्ज केला महाराजांनी. 17 साली केला अर्ज. ब्रह्मचैतन्य महाराजांनी देश ठेवला होता. मुसलमानी राजवटीमध्ये हिंदूंना मंदिराच्या बांधकामाला परवानगीच लवकर मिळेल. मंदिर नव्हतं, सभामंडप होतं, पण नाही. 1924 साली रामानंद महाराज
2 दिवसावर परिक्रमा, म्हणजे आता परिक्रमेला निघायचं, पण नेमकं त्याच दिवशी पत्र आलं हैदराबादवरून लिहावाचं, आपण मागवलेल्या परवानगी बांधकामाला परवानगी देण्यात येत आहे, आपण दिलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम करावं. सही शिक्का. महाराजांना आनंद वाटला. किती वर्ष लागले? 17 ते 24. निजामीकरण अजूनही म्हणतो आपण निजामशाही मराठवाड्यातली संपली. किती वाजता यायचं जेवायला? या 12 साडेबारा 1 वाजता. अरे 12ला येऊ का 12:30ला येऊ का 1ला येऊ का 3 वाजता येऊ? आपला मराठवाडा. 17 साली लिहिलेलं पत्र 24 साली उत्तर दिलं. पण रामानंद महाराज म्हणजे नर्मदा परिक्रमा पुढे करू. आधी रामाचा सभामंडप बांधायचा. मग काय म्हणा, लगेच रामापुढे नारळ ठेवलं. राजा विराज रामचंद्र महाराज, की आता मुंबईला जातो रामा आणि सुंदर असा आराखडा करून आणतो. आपण या सेवकाकडून सर्वांच्या सहकार्यानं सभामंडपाचं बांधकाम करून घ्या. मुंबईला गेले, तिथे रामदास तापे होते, मलाडला तात्यासाहेब केतकराच्या बाजूला राहत होते. रामानंदांचे शिष्य होते, रेल्वेमध्ये नोकरीला होते. त्यांच्या ओळखीनं सभामंडपाचं डिझाईन करून काढले, इस्टिमेट काढून काढले. सांगितलं रामानंद महाराजांचं काम पर्टिक्युलर असायचं. इस्टिमेट, विटा किती लागतील, चुना किती लागेल, लोखंड किती वापरायचं, पाया किती घ्यायचा, सगळं व्यवस्थित देऊन आणलं. गबाळेपणा नाही. बघा कोणत्या राहत नाही. काय दिलंय इस्टिमेट मध्ये? महाराष्ट्र इस्टिमेट त्या काळात 60,000 रुपयाचं होतं. किती? 60,000. आणि महाराजांचा नियम होता, कोणालाही वर्गणी करून पैसे मागायचे नाही. भिक्षेमध्ये देईल त्याच्यावर सभामंडप. एकेका गावात गेले 5 पोते 10 पोते गहू मिळायचे. त्याच्यापेक्षा जास्त काय मिळालं? 10 पोते गहू मिळाले. एका पोत्याची किंमत 3 रुपये. पैसे किती आले? पैसे किती आले? जमा किती करायचे? 60,000. शेवटी रामानंद महाराजांनी रामापुढे म्हणून संकल्प केला की जोपर्यंत सभामंडप पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने वीर निराश्रय, उदंड केला तरी जयो प्राप्त नाही. थोडी तरी साधना, थोडी तरी उपासना असावी तर कार्य होतं. महाराज प्रपंच चालवायचा ना, तरी थोडी सकाळी पूजा केली पाहिजे, तुळशीचं पाठ तरी व्हायला पाहिजे, एक माळ तरी जप केला पाहिजे, रामरक्षा तरी म्हटली पाहिजे. इतकं तरी केलं तरी प्रपंच कोण होतो? मला वेळ नाही, मला वेळ नाही, मला वेळ नाही. पाऊण तास आरशापुढे उभा राहतो, अर्धे उडालेले. रोजच्या रोज काय बदल होतो त्याचे राहते, पण अर्धा घंटा तिथे उभा राहतो. वेळ ते हो काय कशाचा जप करता महाराज, तुमची गोष्ट चांगली आहे. रामानंद महाराजांनी जोपर्यंत सभामंडप होणार नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही असा नियम केला. महाराज अनेक ठिकाणी भिक्षेला जायचे. एक वाशिम जवळ गाव आहे, जहागीरदाराचं वारे नावाचं गाव. 3,500 जमिनीचे मालक, ज्यांच्या शेतीला पाहण्यासाठी 4 घोडे 4 मॅनेजर. मग 3,500 कशाला म्हणतात? माल भरपूर येतात. आमचे रामानंद महाराज प्रल्हाद महाराज त्यांच्या सेवेला आहे. त्यांच्याकडे आराखडा सगळा समजावून सांगितला आणि प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की जोपर्यंत हा सभामंडप पूर्ण होणार नाही तोपर्यंत गुरु महाराज अन्न ग्रहण करणार नाही. बापूसाहेब राजे त्रस्त झाले. महाराज आपल्याला जेवणार नाही, बिलकुल नाही. 2 महिने होऊन गेले, अन्नाचं कण नाही पोटात. महाराज यांना वाईट वाटलं. लगेच
तिजोरीतले 40,000 रुपये आणले महाराज. एवढ्याला 100च्या नोटा होत्या पहिल्या. 40,000 रुपये आणले महाराज. कृपा करा, हे 40,000 घ्या. आमच्या 2 पिढ्यामध्ये या पैशाला हात लावला नाही. खूप दिवस आहे आपल्या कुटुंबानं इतकं वरच्यावर येतं, वरच्यावर जातं, या पैशाला हात लावला नाही. हे घेऊन टाका लवकर. आता राहिले 20,000 रुपये. तुम्ही घरी पोहोचेपर्यंत मी पाठवतो. तुम्ही उपास करायचे आणि आम्ही पैसे सांभाळायचे. ते बरोबर आहे का? काय गुरुवर श्रद्धा असली पाहिजे. पण महाराज काही आपल्यासारखे नव्हते. महाराज म्हणले, बापूसाहेब तुम्ही मला बुडवायला निघालात का? महाराज पैसे मी द्यायला लागलो. तेच सांगतो, मला रामाचं मंदिर बांधायचं, बापूसाहेबाचं मंदिर नाही बांधायचं. आज तुम्ही 40,000 दिले, त्यांनी 20,000 दिले, त्यांनी 70,000 दिले. हे मंदिर कोणाचं झालं? कुलकर्ण्याचं झालं, देशपांड्याचं झालं, पाटलाचं झालं. मंदिर कोणाचं नाही, रामाचं होईल. तुम्हाला जर या 40,000चा आग्रह करायचा असेल, मी आत्ताच निघालो. प्रल्हाद उतरलं विराट. बापूसाहेब घाबरले, पुन्हा पायावर साष्टांग बसल्या घातला. 2 क्षणात रामानंद महाराज शांत झाले. असं म्हणतात की संताचा राग असतो पण इथून वर असतो, आणि आपला राग असतो बेंबीच्या देठापासून. आपल्या रागाविषयी पाहून घेऊ. आमच्या आईच्या साखरपुड्यामध्ये त्यांनी अपमान केला. आईच्या साखरपुड्यात आई राहिलेली, तिचे आई वडील राहिलेले, पण आमच्या आईच्या साखरपुड्यामध्ये त्यांनी आमचा अपमान केला होता. आता यांना कळून घेऊ. आमचा राग असा, संतांचा राग इथून असतो. 2 क्षणामध्ये महाराज शांत झाले. बापूसाहेब समर्थांचा दासबोध वाचलाय का? उची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत. जो गुरु शिष्याला पैसे मागत राहतो ना, आठवतं का बापूसाहेब? घ्यावी ही तलवार हात माथा पदी वाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावरचा मुकुट आणि राज्य कागदावर लिहून महाराजांच्या झोळीत टाकलं होतं. इतिहास आहे, खबर आहे, कागदपत्र आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, नाही, क्षत्रियाणां वयं धर्मः यत् प्रजा परिपालनं. तुम्ही क्षात्र धर्माचे आहात किंवा राज्य तुम्हीच सांभाळा, आमचं समजून सांभाळा. एखादी दुसऱ्याची वस्तू असली ना, एखादी मोटरसायकल दिली नवी घेईपर्यंत ती सांभाळा. आपल्या मोटरसायकलपेक्षा आपण तिची काळजी जास्त करू. भास्कराची वापरून आणलेली बाबा, टॅक्स पडली तर काय करायचं? किती काळजी करतो कसं म्हणाले. दुसऱ्याची वस्तू काळजी करतो माणूस. ही रामाची आहे, संपत्ती रामाची आहे. आणि तुमच्या बरोबरीच्या लोकांनी जे दिलं ते पैसे घ्या. पण आपल्या महाराजांनी लवकरात लवकर अन्नाला लागावं म्हणून आपले पूज्य प्रल्हाद महाराज 100% वेळ रामानंद महाराजांच्या सेवेत. ब्रह्मचर्य बाळायचं होतं म्हणून घरातली आस नव्हती. दुसरी गोष्ट, गोपाळदादा होते, वेद पाठशाळा सांभाळायचे. बाबाशास्त्री होते, यज्ञयाग करायचे, भागवत पुराण सांगायचे. आणि मुकुंद अण्णा येणाऱ्या जाणाऱ्याचा समाचार घेतले. आमच्या प्रल्हादावर काही जबाबदारी नव्हती. आणि सगळ्या शेवटी ने आण करायला चौथा भाऊ होता, त्याचं नाव पुरुषोत्तम. तो सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम, त्याचं नाव पुरुषोत्तम. छान चाललाय. त्यामुळे प्रल्हाद महाराजांवर जबाबदारी नसलेली रामानंद महाराजांकडे राहायचे. आणि मग कमी मजुरामध्ये, कमी पैशामध्ये काम लवकर आपल्यासारख्या सगळ्या गुरुबंधूंना बोलवायचे. 8-10 माणसं, कोणी मिठावर पाणी टाक, कोणी चुन्याच्या घाल्या हलवल, कोणी ती वाळू आणून टाक, असे काम करायचे. आपल्याला खोटं वाटेल, एक दिवशीचा प्रसंग आहे. आज रामानंद महाराजांनी काकडा झाल्यावर सांगितले, प्रल्हादा तू
काल सोन्याचे घाणे हाकलले, आज ते काम नको करू, आज एक काम कर, रामकुंडातून पाणी आणायचं, मागच्या मोहर टाकायचं. ठीक आहे, आपली आजी एक पंचा खाली नेसलाय, एक पंचा खांद्यावर आहे, घागर उचलायची, कुंडावर जायचं, 25 पायऱ्या खाली उतरायचं, बोऱ्यानं पाणी काढायचं, घागरीत भरायचं, आणून टाकायचं, पुन्हा जायचं. सकाळी 8:30 वाजता लागलेले महाराज दुपारचे 1:30 वाजले. घागर रिकामी गेली की पुन्हा चालले, रिकामी गेली की पुन्हा चालले. एक आमच्या रामानंद महाराजांचे शिष्य होते, पिंपळगाव नावाच्या गावाचे, बुलढाण्याजवळ पिंपळगाव आहे. देशमुख, मराठा देशमुख इंजिनियर होते. आले नेहमीच रामानंद महाराजांच्या दर्शनात आले. त्यांच्याबरोबर त्यांची एक 10 वर्षाची मुलगी होती, तिचं नाव कमल असं. 12:30 वाजले, नैवेद्य झाला, आरती झाली, ओसरीवर पानं मांडले, जय जय श्रीराम, जय हरे श्रीराम, जय जय श्रीराम, जय हरे श्रीराम. आमच्या जालन्यातले श्रोते एवढे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे जय जय श्रीराम म्हणलं 2दा नाही 10 वेळेला म्हणा. कशाला म्हणायचं मोर्चा वगैरे कोणी म्हणलं नाही, बरोबर. पंगत बसायची वेळ आली आणि ती खबर रडत रडत आपल्या बाबाला म्हणाले, बाबा म्हणाले एवढं नाही काय झालं, तो गडी पहा म्हणे, प्रल्हाद महाराज तो गडी पहा, सकाळी काकडाची झाल्यापासून पाणी भरतो, आणून टाकतो, पुन्हा जातो, पुन्हा. आणि इतर गडी आहेत कामाला, पण कोणी पिढ्या बोलतात, कोणी तंबाखू बसतात, कोणी काही करतात. हा 8:30 पासून मी पाहते, या पायरीवर बसून पाणी भरून टाकतो, सगळीकडे पाणी बाहेर लागलं तरी पाणी टाकणे चालू आहे. आम्ही त्याला जेवायला बसलो, कमी जेवण. ते बापू सर होते, ते सगळे कमरे, तो गडी नाही बाई, आपले मोठे महाराज आहेत ना, ते आपले लहाने महाराज. पाणी म्हणतात महाराज, होय गुरुच्या घरी झाडतो सार मिळतो. भगवान गोपाळकृष्णाने काय केलं, भगवान रामचंद्राने काय केलं, वशिष्ठाच्या आश्रमामध्ये सडा सारवण केलं ना. त्या प्रल्हाद महाराजांनी तेच करायला लागले, जा त्यांना नमस्कार करून ये. आपण महाराजांना गडी म्हणलो, त्याचं वाईट वाटलं की नमस्कार करायला लागली. महाराज घागर रिकामी करून चालले होते, ती नमस्कार केली की टंकर उडी मारून पलीकडे गेले. बाई गड्याला काय नमस्कार करते, तिकडे गुरु महाराज बसले त्यांना. म्हणजे हे आपल्या आईला, आपल्या वडिलाला गडी म्हटले हे त्यांना कसं समजलं का. सर्वज्ञ, मर्मज्ञ, रसज्ञ, तज्ञ असे प्रल्हाद महाराज. रामानंद महाराज, बापूसाहेब काय झालं, कमल काय म्हणते, काही नाही महाराज, समज नाही तिला. नाही मला सांगा ना काय म्हणते, तिला काही पाहिजे का. मला वाटलं कोणतीच काही तिला नैवेद्य काय पण वाढलं नाही, असं असेल. काय वाटते सांगा ना. मागत नाही काही महाराज. आणि त्याने डोळ्यात आशीर्वाद सांगितलं की ती म्हणती, हा गडी इतका पाणी भरतोय, त्याला बसल्याशिवाय मी जेवणार नाही. रामानंद महाराजाला खूप आनंद वाटला. वा, रामानंद महाराजांचं लक्ष नव्हतं का प्रल्हादाकडे, ते विसरू शकतात का प्रल्हादाला. पण महाराज कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे. प्रल्हाद महाराजांना सेवाभाव पाहायचा होता. अरे श्रीरामा हनुमंत शोभत तसा, हा शिष्ट तैसा नव्हे. रामाजवळ जसे हनुमंत होते तसे रामानंदाजवळ प्रल्हाद महाराज होते. आणि मग आपल्या रामानंद महाराज उठले, अजून पंचप्राणावधी घ्यायच्या होत्या, उठले, प्रल्हादाच्या दंडाला धरलं, मंदिरात गेलं, मस्तकावर हात ठेवला, प्रेमाने अलीकडे दिलं आणि सांगितलं, उद्यापासून अनुग्रह तू द्यायचा. आणि सगळ्या उपस्थितांना सांगितलं, उद्यापासून अनुग्रह कोणी मला मागायचा नाही. तुमच्या बायका, मुलांना, पोरांना, नातवांना द्यायचा असेल, प्रल्हादाचा अनुग्रह द्या. याला म्हणतात शिष्टार इच्छेत पराजयम. आमचे गुरु महाराज गुरु कसे झाले तर सेवेने मोठे झाले. आणि आम्ही म्हणतो काय 25 वर्ष सेवा केली, आता आम्हाला काही सेवेची गरज नाही. सेवे किती वर्ष करायची. प्रल्हाद महाराज न खाता पिता
वंश आपल्या विश्वासू लेकराला जसे आपल्या तिजोरीच्या किल्ल्या द्याव्या, तसं आपलं गुरुपद आपण असायचे गरजेचा काळ नाही, काळ वेळ तयार लागी गुरुपदावर प्रल्हाद महाराजाला बसवून दिलं आणि दुसऱ्या दिवशीपासून महाराज बाजूला बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला अनुग्रह प्रल्हादाला द्यायला लावायचे. सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामा प्रल्हाद जय जय उगाच एवढे मोठे महाराज झाले का की ज्यांची हत्तीवरून मिरवणूक झाली, ज्यांची रौप्य तुला झाली, ज्यांची सुवर्ण तुला झाली का, त्यांनी आपला देह सद्गुरूच्या सेवेत अमर्यादपणे शिजवला आहे. मी महाराज आहे, मी महाराज आहे, एक लक्षण नसतं झड आणि महाराज म्हणून मिरवतात. असू दे, आपल्याला चरित्र महाराजांचं पाहायचं, बाकीच्यांचं पाहायचं नाही. हा म्हणता 1918 साल या 18 सालामध्ये जसं आपण या 2018 मध्ये काय झालं होतं आठवतो ना? कोरोना सर्वरोना मृत्यूचं महातांडव 1918 साली झालं. एक इन्फ्लुएन्झा नावाचा रोग सगळीकडे पसरला. 2 दिवस ताप आले की तिसऱ्या दिवशी त्याला मानमोडीच म्हणायची. औषध नाही, उपचार नाही, काही नाही, काही नाही. सगळी मंडळी गाव सोडून नदीच्या काठावर, गावामध्ये रोग घुसले, नदीच्या काठावर जाऊन जायचं, नदीचं पाणी प्यायचं, बाहेरच्या बाहेर जे मिळेल ते खायचं. सगळीकडे तसा हाहाकार बनला. तसा आपल्या साखर खेड्यामध्ये सुद्धा ही महामारी आली. आणि साखर खेड्यात येऊया आमच्या प्रल्हाद महाराजांच्या घरामध्ये तिने प्रवेश मिळवला. त्या महामारी संत देवाला कधी काही मागतच नाही. हे जी भावे माझी आश, 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 जन्मोजन्मी तुझा आजीवन सेवा करायची, पण परमेश्वराला काहीच मागायचं नाही. देवा तू ठेवशील त्या परिस्थितीत आनंदात राहील असं जीवन चाललंय आमच्या प्रल्हाद महाराजांच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक घटकाचे. आणि त्या महामारीने प्रवेश केला. आश्विन शुद्ध चतुर्थीला आमचे बाबा शास्त्रींनी आपल्या मित्रांना सांगितलं. आता जे विद्वान मंडळी होती, अण्णाबाई वगैरे साखर खेड्यामध्ये, आमचे 4 दिवस राहिले. लोकांना म्हटलं, हसत हसत बोलले. संतांचं बोलणं असत असतं. वय वर्ष 32. अश्विन शुद्ध चतुर्थी गेली, पंचमी गेली. षष्टी गेली आणि महाराजांच्या आपल्या बाबा शास्त्रींच्या अंगामध्ये भयानक असा ताप.
सबळीला हात लावायला वाटत नाही अशी अवस्था. अन्न नाही, पाणी नाही, श्वास मोठ्याने चाललेला आहे. सप्तमीचा दिवस गेला, अष्टमीचा दिवस. सगळे लोक घाबर गेले. माहिती होते ते उपचार चालू होते. अष्टमीला बाबा शास्त्रींनी आपल्या आईला बोलवलं, नमस्कार केला. अरे बाबा, आज अवेळी नमस्कार करतो, काय विशेष? आई, आज माझं म्हणून सगळ्यांनी ऐकायचं. अरे घरातला मोठा आहे, तुझंच ऐकतो आम्ही सगळे, ते जमले का? आज मी सांगतो तसं करा. एकही माझी इच्छा अपूर्ण ठेवायची नाही. काय सांग सांग, काय करू? आज लवकर लवकर स्वयंपाक करा, देवाला नैवेद्याला. जेवण मूर्खा, तुझ्या अंगात का पाहिजे जेवण? मी काय म्हणलं, आज मला कोणी बोलायचं नाही, मी सांगितलं तसं करायचं. नैवेद्य केला. घरात विद्यार्थी होते. हो, काय संताचं चित्त असतं. हा, संताचा भाऊ होणं सुद्धा फार अवघड आहे. लहान लहान विद्यार्थी घरामध्ये नैवेद्य करा, वैश्वर्य करा, सगळ्यांना जेवू घाला आणि तुम्ही जेवून माझ्या पुढे या. आई, एक शब्द बोलायचं नाही. जेवण करून माझ्या समोर या. बायकोला सांगितलं जेवण करून ये. पहिल्या स्त्रिया बायकाचं जेवण झाल्याशिवाय आजही पुष्कळ आहे, जेवत नाही, पण काजू किशमिशाच्या भरणे रिकाम्या करून टाकतात. ते आल्याशिवाय जेवतच नाही, ते घरी आल्याशिवाय. आमच्या गंगाबाईला आता बाबांनी सांगितलंय, वचन घेतलंय ना, चला जेवण करा. लवकर जेवून बसले. 12 वाजायचे होते. लवकर करायला सांगितलं होतं. आपल्या बायकोला सांगितलं सारवून घे जागा. जागा सारवायला बाजूला पाठ मांड. पाठ मांडला. दरबारचं आसन टाकलं. दरबारचं आसन टाकलं आणि बाबा शास्त्रींनी सांगितलं, सगळेजण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय रामानंद महाराज आलेले आहेत म्हणा, त्यांची पूजा करा. बायकोला सांगितलं, इथं बसलेत महाराज, पायावर पाणी टाक. कोणी पाणी टाकलं, कोणी दूध घातलं. गंध वाहा, पटावर फूल वाहा. सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद महाराज. बाबा शास्त्रीने डोकं टेकवलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान आयुष्यभर उपासना केले. बाबा शास्त्री नाव वासुदेव होतं. डोकं टेकून नमस्कार केला. तो कायमचा 32व्या वर्षी काय सगळ्या साखर खेड्यामध्ये हाहाकार मारला. बाबा शास्त्री गेले, बाबा शास्त्री गेले, बाबा शास्त्री गेले. नाहीला जाणं सगळे विधी आटोपले, घरी आले. याचा धक्का मुकुंद अण्णांना बसला. महाराज वडील, महाराजांचे वडील मुकुंद अण्णा, मी असताना माझा मुलगा गेला, त्याने घर चालवावं, पुराण करावे, यज्ञयाग करावे, तो गेला. मला तरी जमून काय करायचं? सकाळी 10 वाजता मुकुंद अण्णांनी प्राण सोडला. अरे एकादशीचा दिवस. लहाने बंधू म्हणजे प्रल्हाद महाराजांपेक्षा मोठे, बाबा शास्त्रीपेक्षा लहान गोपाळ दादा
त्यांचा प्राण गेला. काय अवस्था आहे. ज्याच्या घरात अखंड नामस्मरण आहे, अखंड अग्निहोत्र आहे, सगुणाची उपासना आहे, घरामध्ये संत आहेत, पण देवा घरचे